आज बनवते मी ड्रायफ्रूटचे लाडू शंभूसाठी. मेथीचे लाडू बनवले गेले पण शंभूला ते काही आवडले नाही कडू असल्यामुळे. म्हणून म्हटलं चला आता आज त्याच्यासाठीच ड्रायफ्रूटचे लाडू बनवायला घेऊया. इथे त्याच्यासाठी मी त्याला जे जे आवडतं तेवढे ड्रायफ्रूट्स घेतले, वाढवा काही घेतले नाही, म्हणजे कसं कडू वगैरे लागलं थोडंफार तर ते खाणार नाही त्यासाठीच. आता एक एक करून गावरानी तुपामध्ये मी थोडं परतवून घेते. परतवल्यामुळे लाडू जास्त दिवसही राहतात आणि छानही लागतात. गावरानी तुपामुळे छान चव लागते. हे सूर्यफुलाच्या बिया वगैरे तो अशाच खात असतो म्हणून त्याही घेतलेल्या आहे मी, सूर्यफुलाच्या बिया, पंपकिनच्या बिया. आणि खजूर तर माझं घरात असतंच ठेवलेलं, कारण की तो पहिले एक चॉकलेट म्हणून खजूर खायचा, पण आता कळायला लागलं ना, मग त्याच्यामुळे आता खजूर तर मुळीच हात पण नाही लावत, मग ते तसंच पडलेलं होतं. मग तेच उपयोग करून आज मी त्याच्यासाठीच लाडू बनवून घेते, तेच खजूर टाकून. खूप छान लागतात हे लाडू चवीला. गोड, जास्त गोडही नाही आणि एकदम छान लागतात चॉकलेटसारखेच. त्याच्यामुळे शंभू चॉकलेट म्हणूनच हे लाडू खातो. आणि आपणही थोडे छोटे छोटे चॉकलेटसारखेच बनवायचे, म्हणजे लहान मुलं आवडीने खातात. त्यांना कळतच नाही हे चॉकलेट आहे की लाडू आहे म्हणून. मी अर्धे लाडू बनवले आणि अर्धे चॉकलेटच्या शेपचे बनवले. तर चला आजसाठी एवढंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये उद्या.